वेलकम टू आर न्यू व्लॉग, अपेक्षाच न्यू व्लॉग. तर आम्ही चाललोय आता. माझी जी फ्रेंड आहे तिच्याकडे चालू, तिला पिकअप करायला. आणि हे माझे फ्रेंड्स आहेत दोघी. हाय. याला तुम्ही कधी माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं नाही, तिला तुम्ही बघितलंय. हे आहे संपत काका, अपेक्षाचे माझे पप्पा जे ड्राईव्ह करताय. हे माझे पप्पा आणि ताईचे जिला आम्ही घ्यायला चाललोय. तर आपण का चाललो तिला घ्यायला? बिकॉज तिचा कारण की आता एक्झाम आमची होती, माझी म्हणजे, आणि तिची पण होती. तिचं पण BHMS आहे. तर आमची वायवा झाली तर मग ती आता हॉस्टेल सोडून मग घरी येणार आहे. वेकेशन आता आम्हाला रिझल्ट लागेपर्यंत तरी. 184 म्हणजे चेतना सांगते. थांबा ना, ती सांगते मराठीत. 140 आता 84 184 म्हणजे 143 असं. इंग्लिश मीडियम. आता आपण शिक्षकांना विचारू. हे शिक्षक आहेत आमच्यासोबत, प्रिन्सिपल आहे आणि सर आहेत. सांगा जर तुम्ही असे स्टुडंटला तुम्ही काय बोलाल? ते जाऊ द्या पप्पा. चेतनाचं बोला तुम्ही. 184 म्हणजे 143. आता तुम्ही 184 म्हणजे किती ते इंग्लिश मध्ये सांगा. माझा पप्पा टीचर आहे, त्याला नको दाखवताय. दाखवावंच लागेल. म्हणजे 143 ला एकच नंबरचा डिफरन्स. 143 अरे 4 पण कसा काय आला? अरे नाही, ते 4 ठीक आहे. तिकडे असं तिने केलं. 3 कुठे आलं? असंच मनात गट फिलिंग. 48 बोलले तर ठीक आहे. थोडस हे झालं तुला. आता हे दोघं सर त्यांच्या प्रिय मित्राला सांगणार आहे की बघा शिक्षक, आता चेतनाचं जरा मॅथ्स आम्ही करतो नीट जाईपर्यंत. अजूनपर्यंत झालं नाही आमच्याकडून. आता अजून फन पाहिजे का तुम्हाला? चेतना 164 सांग. 164 क्रेझी आहे. तर हार्ड होतं. 100 अगेन 100 146. 164 थोडा लेट सांगितलं नाही. सेकंड ट्रायल मध्ये करू शकतो. आता मी विचार करून देते काहीतरी. नाही मराठीत सांगायचं. ती इंग्लिश मधून सांगेल. 179. अरे हे मला माहितीये. 179. छान. बघा असं शिक्षकांसोबत राहिल्यावर प्रगती लगेच होते. अरे वेव बनते. हा आहे समृद्धी महामार्ग. असा समृद्धीचा आहे तो. समृद्धी आम्ही समुद्र. किती पाणी आहे हे. खड्डा केलेलं आहे सगळं. पाऊस पाणी इथे आलं ना, इकडचं आलं तिकडचं आलं. म्हणजे हा समृद्धी मेन नाहीये, हा म्हणजे जॉईन करतो होतोय. अजून तो पूर्ण बनला नाहीये, बट स्टील बघा याची हालत. अजून पाऊस पडला तर अजून मरेल. आमची गाडी सुटली गेली. समृद्धी महामार्ग. आता आम्ही लागलेलो आहे हायवेला. समृद्धी महामार्ग सुसाट. आम्ही थांबलोय समृद्धी महामार्ग, कारण की आता आम्ही ड्रायव्हर चेंज करतो. ड्रायव्हर चेंज होतोय आमचा. हे ड्रायव्हर नवीन. आम्ही जिवंत असणार आहे की नाही कळेल. जर हा ब्लॉग पोस्ट झाला म्हणजे आम्ही जिवंत आहे. ही आमची गाडी आहे. ड्रायव्हर चेंज झाला आता आणि मागे गेले थोडा रेस्ट ड्रायव्हरला रेस्ट आहे. आणि हे भरोसा नाहीये गाडी. कितीची स्पीड पाहिजे गाईस तुम्हाला? हायेस्ट 120 आहे. हायेस्ट 120
गप यार गप आरामात. हे बघ वाजायला लागलं गौरी. 100 वरच्या वर गेलंय 120च्या. राहू दे मी 100 वरच चालू. आरामात काय नाही आपल्याला. आरामात जाऊ आपण गौरी. आपल्याला सीट बेल्टचा उपयोग नाही करून घ्यायचा. एअरबॅग पण एअरबॅगचा उपयोग नाही करून घ्यायचा आपल्याला. गौरी आरामात पकडून ठेवलाय सेफ्टी. स्कूल के अंदर वाहन पार्क न करें. पार्किंग दंडनीय अपराध है. 7 किलोमीटर आहे ना हा. नाही झोपलेले. समृद्धी महामार्ग सोडून उतरतोय आता टोल नाका. झालं चल. काय नवीन हे काय व्हॅलिड आहे भाई. आमचं व्हॅलिड आहे. आम्ही काही थर्ड पार्टी नाहीये. बघ ना पैसे घ्यायसाठी बोंबलायची काय गरज होती. आम्हाला बोलली कुर्ता घालून आणि स्वतः मिसळ पाव खायचा. थोडी ओळखलं का हिला. थोडी पुढे थोडी वेगळी दिसत असेल. हो बेबी. इकडे कॉलेज आहे तिचं. आता मी परत चाललोय मग कॉलेज खायला. नंतर कॉलेज टूर. गॉड. झोपेतून उठले ते. ही एक माझे फ्रेंड्स आले आणि हे त्यांनीच चॉईस केलं. इव्हन तुम्ही एवढ्या दिवस इथे राहून पण मला काहीच माहिती नाही. स्टील लुक ॲट हर फेस. पप्पा टायर्ड आहे. सगळे थकले. भूक लागली. स्टील एनर्जेटिक. एवढा ब्रो विचारलं. मी पण झोपली नाही. सगळे झोपले. मी पण नाही. मी 2 अडीच गाडीत पण झोपलं. अरे यार अर्धा तासाची नॅप होती. अर्ध्या तासाची नाही. मी तर जागी होती. मी गाणे ऐकत होती. फक्त मी अशी लेटलेली. आता मिसळ पाव खायला. हा आम्ही 3 मिसळ किती वाजले. सकाळी आम्ही 6:30 वाजून निघालोय. 10:30 वाजले. तर ऑलमोस्ट 4 तास. हॅपी फीसी. कसं आहे. छान. खा तू. अरे जल्दी कर. हॉस्टेल निकलणार. कशी आहे चेतना. मुंबईपेक्षा चांगली. कशी आहे काका. नाशिकपेक्षा चांगली. कशी आहे पप्पा. पण मिसळ फेमस आहे. काका कुठे गेले. ही कॉलेजवर. इथे पण मानसिक आजारवाले पेशंटचे लेडीजवाले डिपार्टमेंट आहे. ही OPD आहे. इकडे ओपीडी तुमची. हां ही OPD आहे. क्लासरूममध्ये खाली आल्यावर. हे वाव छान. पप्पा हा आमच्या इयरने बसवलेला गणपती बाप्पा अच्छा. आहे. आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांना पण खूप मानतात. आम्ही पण म्हणून त्यांचं ही आहे आमची
इथे हर्षा राहते फर्स्ट इयर ज्युनियर आणि इथे वैशाली राहते फर्स्ट इयर ज्युनियर. हा एक शेल्फ आहे. हा आमचा स्टडी टेबल आहे आणि ही आहे आमची खिडकी. आळे फाट्याचा नेचर. अरे हा बेस्ट व्ह्यू आहे इथला, बेस्ट. मी खूप मिस करेल ह्या व्ह्यूला. बंद होईल ना. चला हे सामान घ्यायचंय आता. हे मागे सामान सगळं टाकलंय. कोंबले इचच आणि स्टील पुढे पण आहे अजून. पुढे पण आहे थोडं सामान. आणि आता आम्ही इथून निघालोय. 4 वर्ष भाई गाडीत घेऊन फिरते मी माझे संसार माझा. 4 वर्ष गाडीत घेऊन फिरते मी. हे आपण विचार केलाय गोंडेश्वरला जायचं तसं. आणि इथे काहीतरी वेगळं चालू आहे. नेलपेंट लावताय. काय बोलली ना मी गच्चीवर. सामान गच्चीवर ठेवणार. हा एक हात तर बघा लावून येतो. झालं दोघं पण. गौरी हे काय ऑन करून दिलंय. छान दिसतंय. कनेक्ट मी आणलेली नेलपेंट ती. तुला पण लावून देते आता. हा सगळ्यांना लावा. मला पण. ये हम चले सारे जहां ये घूमे हम ये कर सकते हैं हम कहाँ जाएंगे. इथे आम्ही थांबलोय केळी फ्रुट्स घ्यायला. एम्बॅरेसमेंट. इकडे कापून दिलाय. हा कापून दिलाय. एक्स्ट्रा मसाला मागितला एका कागदात. आमचा कागद दिला मसाल्यासाठी. एक्स्ट्रा सुका पोरी सारखं. खूप महाग आहे पण इकडे झंझट. 5 रुपये कमी करत नाही. 100. आलो आम्ही गोंडेश्वर मंदिर, जे लांबूनच नजरेत पडतं एवढं मोठं आहे. मंदिराच्या आत जात असताना उंबरा ओलांडल्यावर एक वेगळेच दृश्य समोर येते. हे सुंदर दृश्य पाहून आपण एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखे भास होतो. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील हे गोंदेश्वर मंदिर हे भूमिज शैलीतील आहे. इथे प्रवेश करतानाच त्यांनी डावी बाजूस या मंदिराची सर्व माहिती दिलेली आहे. यादव राजपुत्र राजगोविंद यांच्या काळातील हे मंदिर आहे. जवळपास 900 ते 1000 वर्षे जुने असणारे हे मंदिर शैव पंचायतन पद्धतीचे आहे. शैव पंचायतन पद्धतीचे मंदिर म्हणजेच इथे एकूण 5 मंदिरं आहेत. पार्वती, गणपती, विष्णू आणि सूर्य यांचे छोटे 4 मंदिरे या मंदिराच्या आजूबाजूला आहे. या मंदिराच्या आत प्रवेश करतानाच आपल्याला शिवलिंग व नंदीचे दर्शन होते. या 4 छोट्या मंदिरांच्या मध्यभागी शिवाचे उंच शिखर असलेले हे मंदिर हे शैव पंचायतील पद्धतींमधले 5वे मंदिर आहे. येथील सभा मंडपात प्रवेश केल्यावर आम्हाला दगडावरील सुंदर नक्षीचे कोरीव काम दिसले. सभा मंडपात असलेले हे 4 खांबांवर खूप नक्षीदार कोरीव काम केलेले आहे. मध्यभागी असलेले अंतराळ जे फक्त बघतच राहावे एवढे सुंदर आहे. 900 ते 1000 वर्ष जुने हे मंदिर, ज्या वेळेत कोणत्याही प्रकारची अत्याधुनिक साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळेस हे मंदिर कशा प्रकारे बांधण्यात आले असतील, एवढी बारीक नक्षी कोरायला किती वेळ लागला असेल, ह्या प्रश्नांच्या कोड्यात आम्ही पडलो. आणि शेवटी गर्भगृह, ज्यात शिवपिंड आहे. जरा वेळ मंदिर परिसरात घालवला. 4ही बाजूने हे मंदिर नीट पाहिले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही आता समृद्धी महामार्गावर. थांब 1 मिनिट. आम्ही गोंडेश्वर टेम्पलवरून निघालोय. समृद्धी महामार्गाला लागलो आणि आता कल्याणला निघालो. आणि हे सगळे फोटोज चेक करतात. आता खूप फोटो काढले आम्ही. आता डिलीट करतोय. आता नवीन मला असा एक ढंगचा पाहिजे होता. असा एक ढंगचा फोटो ज्यात लोक नाहीयेत. मी तर आता परत जाऊ आपण. किती छान आलंय बघा.
तीसरा चौथा पैक ठूसते हुए कभी और चितना, और हमारे सामने आ रहा है तो इसलिए हम भी ठूस रहे फिर। खाता तर हे पण आहेत